कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सादर करीत आहे महाराष्ट्राच्या कृषी क्रांतीचे जनक स्वर्गीय वसंतराव नाईक चरित्र डॉक्युमेंटरी. संयोजक विजय शेट्टी, माध्यमकर्मी कणकवली. संयोजन राजा दळवी, पत्रकार कणकवली. क्रिएटिव्ह हेड कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सिंधुदुर्ग. विशेष आभार सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. कोकण नाव निर्मित स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जीवन चरित्र डॉक्युमेंटरीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची युवा सिंधू योजना, विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट बँकिंग, शून्य शिल्लक खाते सुविधा, वय वर्ष 24 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खास योजना, मोफत डिजिटल सुविधा आणि सुरक्षित आर्थिक भविष्य. 0 बॅलन्सवर खाते उघडा. धनवर्धिनी व मुदत ठेवींवर 0.50% वाढीव व्याज. 18 वर्षांवरील विद्यार्थ्यांना ATM कार्ड व मोफत ॲप. RTGS, NEFT, IMPS मोफत. ई-स्टेटमेंट, SMS सुविधा मोफत. दिवसाला 30,000 पर्यंत ATM विड्रॉवल लिमिट. शैक्षणिक कर्ज सुविधा. अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधा. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग. आपली माणसं, आपली बँक. निर्मिती संजय राठोड. प्रेमदास चंदू राठोड, मुख्याध्यापक, बॅरिस्टर नाथपै विद्यालय कुडाळ. डॉक्टर प्रमोद तथा PA सावंत, माजी संचालक, विस्तार शिक्षण विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. पंकज दळी, विजयश्री ॲग्रो, कणकवली बस स्थानक समोर. स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघ. विशेष आभार बंजारा समाजातील सिंधुदुर्गातील समाज बांधव पदाधिकारी. विलास चव्हाण, कणकवली. सह्याद्रीचा कणखर कणा लाभलेला महाराष्ट्र. उंच शिखर कळसुबाई, उत्तरेला त्याच्याशी काटकोन करणारा सातपुडा. उत्तर सीमेला सातपुडा तर पश्चिमेला सह्याद्री. या दोन्ही अभेद्य डोंगरांनी सांभाळलेलं दक्षिणेचं पठार. वऱ्हाड खानदेशाची काळी कसदार जमीन, नगर सोलापूरकडील कोरडी जमीन आणि सातारा कोल्हापूरची मळीची जमीन, अशी विविधता असणारा पठारांचा प्रदेश मावळ. सागराला बिलगलेला लाल मातीचा डोंगरदऱ्यांचा कोकण. वऱ्हाड, मराठवाडा, खानदेश असे विविध प्रभाग घेऊन उभा आहे आपला महाराष्ट्र. 1 जुलै हा ज्यांचा जन्मदिन महाराष्ट्र राज्य कृषी दिन म्हणून साजरा करतो, त्या स्वर्गीय वसंतराव नाईक या महाराष्ट्राच्या शिल्पकाराचे, राज्याच्या कृषी क्रांतीचे, हरित क्रांतीचे प्रणेते यांच्या उत्तुंग कार्याकडे दृष्टिक्षेप टाकताना प्रथम जाणून घेऊया त्या महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राची त्या काळातील स्थिती. 1952 ते 1979 अशी 27 वर्षे अखंडितपणे वसंतराव नाईक महाराष्ट्राच्या राजकारणात वावरले. वसंतराव नाईक हे 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 या काळात सलग 11 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर एवढ्या प्रदीर्घ काळापर्यंत मुख्यमंत्रीपद भूषवणारे ते एकमेव होत. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एका उद्ध्वस्त उपाशी देशाचा पंतप्रधान म्हणून पंडित नेहरूंच्या पंतप्रधानकीचा जन्म झाला. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशात रेशनिंग होतं. माणशी 300 ग्रॅम प्रतिदिवस अन्न दिले जाई. 1949 मध्ये अमेरिकेने थोडा ताण दिल्यावर माणशी 225 ग्रॅम पर्यंत खाली आलं. लोकसंख्येच्या वाढीच्या प्रमाणापेक्षा जास्त अन्नधान्य वाढीचा वेग निर्माण केला नाही तर हा देश टिकू शकत नाही, इथली लोकशाहीही टिकू शकणार नाही, अशी स्थिती होती. अमेरिकेसारखं राष्ट्र त्यांच्या देशात पशुखाद्य म्हणून वापरला जाणारा मिलो गहू भारतीयांना खाण्यासाठी उधारीवर देत असे, अशी नामुष्की आपल्यावर ओढावलेली होती. 1965 साली भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला. देशाची लोकसंख्या आणि देशामध्ये उत्पादन होणारं धान्य यांचा मेळ घालण्यासाठी लाल बहादूर शास्त्रींनी देशवासियांना आठवड्यातून एका वेळेला उपवास करायला सांगितलं होतं. शास्त्रीजींच्या या आवाहनाला प्रतिसाद देताना 2 वर्षात अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या, असं सांगणारे होते वसंतराव नाईक. सामान्य शेतकऱ्याच्या राहणीमानाची पातळी कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या पातळीवर तुम्ही ठरवणार आहात याचा निर्णय अगोदर करा. शासनाच्या दरबारातील सचिव, सहसचिव, सहाय्यक सचिव, कक्ष अधिकारी, लिपिक की चपरासी यापैकी कुठल्या पातळीवर तुम्ही शेतकऱ्यांचं जीवनमान ठेवू इच्छिता, असा प्रश्नाला मुळापासून हात घालणारे महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते, हरित क्रांतीचे प्रणेते, श्वेत क्रांतीचे प्रणेते,
पंचायत राज कल्पनेचे जनक, रोजगार हमी योजनेचे प्रणेते, जलसंधारण, पाणी अडवा पाणी जिरवाचा ध्यास घेतलेले स्वर्गीय वसंतराव नाईक. 1952 ते 1979 अशी तब्बल 27 वर्षे आमदार, खासदार, उपमंत्री आणि विक्रमी कालावधीचे मुख्यमंत्री असा महाराष्ट्राच्या राजकारणात कर्तृत्वाचा आलेख उंचावत ठेवणारे वसंतराव नाईक. 1963 ते 1975 या काळात तब्बल 11 वर्षे सलग महाराष्ट्राचे विक्रमी मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक. वसंतराव नाईक यांचा कायम अजेंडा महाराष्ट्राचा कृषी विकास, कृषी उद्योग, दुग्ध विकास हाच राहिला. शेतकरी कारखानदार झाला पाहिजे. कृषी प्रधान भारताचा मूलभूत उद्योग शेती हाच आहे आणि हीच शेती साऱ्या उद्योगाची जननी आहे. हे वसंतराव नाईकांच्या आयुष्याचं तत्वज्ञान होतं. वसंतराव नाईक हे राज्याच्या हरित क्रांतीचे प्रणेते. वसंतरावांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शेतजमिनीच्या कमाल धारणेचा कायदा झाला. कसेल त्याची जमीन हा विचार त्यामागे होता. पारंपरिक केलेली शेती आजच्या काळात फायदेशीर ठरणार नाही. हरित क्रांती जर यशस्वी करायची असेल तर शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी राबवायला हवं. या विज्ञाननिष्ठ विचारांवर त्यांची अभंग निष्ठा होती. पावसावर अवलंबून असलेली कोरडवाहू शेती आता फायदेशीर ठरणार नाही. तेव्हा नदीवर बांध घालून, धरण घालून, पाणी अडवून जमीन भिजली पाहिजे, जमीन ओलिताखाली आली पाहिजे. यासाठी सरकारच्या माध्यमातून भगीरथ प्रयत्न नाईक साहेबांनी केले. पावसाचं पाणी वाहून जातं तेव्हा ते साठवलं पाहिजे आणि पाणी टंचाईच्या काळात त्याचा उपयोग झाला पाहिजे. यासाठी पाझर तलाव, छोटे ओढे, नाले यांना घातलेले बांध, जमिनीचा कस कायम ठेवण्यासाठी खत पुरवठा, शासनाच्या माध्यमातून, सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सकस बियाणे, खत, शेती फायदेशीर व्हावी म्हणून शेतमालावर सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योग आदी धडक कार्यक्रम स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी राबविले. राज्यात सहकाराचं जाळं उभारलं. यातून ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलू लागला. लोकांच्या खिशात 2 पैसे खळखळू लागले. शेतकऱ्यांची मुलं शाळा कॉलेजात जाऊ लागली, शिकू लागली. त्यातून ग्रामीण नेतृत्वही जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून उभं राहू लागलं. संपूर्ण महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलून टाकणारं क्रांतिकारी काम स्वर्गीय वसंतरावांनी केलं. ते म्हणजे 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 4 कृषी विद्यापीठ महाराष्ट्राच्या विविध प्रदेशात स्थापन केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा रत्नागिरी या 4 कृषी विद्यापीठांच्या स्थापनेमुळे राज्याच्या कृषी विकासाला मोठी चालना मिळाली. कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचं कोकणच्या कृषी बागायती क्षेत्रातलं मोठं योगदान सर्वश्रुत आहेच. या कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून आणि इतर सहकारी योजनांच्या सहयोगातून शेतकऱ्यांच्या शेतातच संकरित बियाणांसाठीचे प्लॉट आदी कार्यक्रमांचा वसंतरावांनी धडाका लावला. नर आणि मादी यांचं बियाणं अंतर ठेवून कसं पेरतात, नंतर रोपं फुलाऱ्यावर आल्यावर त्यांचा संकर कसा घडून येतो याचं प्रशिक्षण या माध्यमातून राज्यातील शेतकरी घेऊ लागला. या साऱ्याचा परिपाक म्हणून 1970च्या दरम्यान खरोखरच महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. राज्याचं धनोत्पादन विक्रमी वाढलं. महाराष्ट्राची गरज तर आता भागलीच, पण इतर प्रांतांनाही महाराष्ट्राने धान्य पुरवलं. हायब्रिड ज्वारी हा परावलीचा शब्द बनला. एकेकाळी कशीबशी गुजराण करणारा शेतकरी प्रचंड धान्याचं उत्पादन घेऊ लागला. त्याच्या शेतात संकरित धान्याची रास उभी राहिली. धान्याची पोती ठेवायला घर लहान पडू लागलं. खळं भरल्या धान्याने ओसंडू लागलं. हा नवा चमत्कार स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी घडवून आणला. भारत विरुद्ध इंडिया हा सिद्धांत मांडणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी एकदा म्हणाले होते, श्रीमंत शेतकरी ही कवी कल्पना आहे. मात्र स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी हरित क्रांती, श्वेत क्रांती, फलोद्यान क्रांती या संकल्पना राबविताना म्हटलं की शेतकरी अजूनही श्रीमंत आहे अशी व्यवस्था आपल्याला साकारायची आहे. शेतकरी हा कारखानदार बनायला हवा. म्हणजे शेतकरी कारखानदारा इतका श्रीमंत असायला हवा. त्याला उत्पादनाची किंमत ठरवता यायला हवी. याच विचारातून नाईक साहेब यांनी हरित क्रांतीबरोबरच महाराष्ट्रात श्वेत क्रांती हाती घेतली. शेती व्यवसायाला पूरक व्यवसायाची जोड असावी हे त्यांनी ओळखलं.
राज्यातील दुधाची तीव्र टंचाई संपली पाहिजे, त्यातून शेतकऱ्याला अधिकचे 2 पैसे मिळून शेतकऱ्याचे जीवनमान उंचावलं पाहिजे, ही वसंतरावांची तळमळ होती. या श्वेतक्रांती कार्यक्रमात वसंतरावांना त्यांचे त्यावेळचे दिग्गज सहकारी स्वर्गीय शंकरराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा पाटील, श्री शरद पवार यांचं मोठं सहकार्य लाभलं. या दृष्टीने नाईक साहेबांनी अत्यंत खंबीरपणे संकरित गायींची कल्पना राबविली. आरंभी अगदी पशुसंवर्धन खात्याचा विरोध असतानाही अभ्यासपूर्ण रीतीने संकरित गायीची योजना त्यांनी सर्वांना पटवून दिली आणि यशस्वीरित्या राबवून दाखविली. श्वेतक्रांतीमुळे शेतकऱ्यांचं जीवन उंचावण्याबरोबरच महाराष्ट्रातील दूध समस्या सुटण्याचा मार्ग खुला झाला. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव बांधून दिले तर तो स्वावलंबी बनतो आणि देशालाही स्वयंपूर्ण बनवू शकतो, हे ओळखून त्यांनी कापूस एकाधिकार योजनासारख्या योजना राबविल्या. संकराचा वापर धान्य उत्पादनातच नाही तर फलोत्पादनातही करता येतो, हे वसंतराव नाईक यांनी राज्याच्या फलोत्पादन कार्यक्रमाद्वारे यशस्वीपणे दाखवून दिलं. विदर्भातील द्राक्ष बागायत असो वा कोकणातील काजू आंबा बागायती असो, वसंतराव नाईकांच्या कृषी विद्यापीठे आणि फलोत्पादन योजनेतून आकार घेऊ लागल्या. जन्मच कर्जात झालेला, सगळं आयुष्य कर्जात काढलेलं आणि आपल्या मुलाबाळांसाठी सुद्धा कर्जाचा वारसा सोसलेला महाराष्ट्रातला शेतकरी ओलिताखाली शेती आल्यामुळे, दुबार पिके घेतल्यामुळे, शेतीला पूरक अशा दुग्धोत्पादनाकडे वळल्यामुळे तसंच फलोत्पादनामुळे कर्जमुक्त होऊ लागला. त्याच्या जीवनात समृद्धी आली, त्याची पोरं बाळं शिकू लागली, स्वयंचलित वाहनावरून तो फिरू लागला. हे सुखद चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. त्याचं कारण स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यातील द्रष्टेपणात आहे. आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी पंडित, शेतीनिष्ठ, शेतीभूषण अशा सन्मानदर्शक पदव्या आणि पुरस्कार वसंतरावांनीच सुरू केले. शेतीबरोबरच पशुपालन आणि त्यातून दुग्ध व्यवसाय यासाठी जनावरांची प्रत सुधारण्याकरिता कृत्रिम गर्भधारणेचा त्यांनी केलेला प्रचार, हरितक्रांतीला दिलेली श्वेतक्रांतीची जोड, रासायनिक खतांचा वापर, पाण्याचे नियोजन, फलोद्यान कार्यक्रमाचं यश, वसंत बंधाऱ्याच्या कल्पना, कुक्कुटपालन, दुष्काळ निवारणासाठी त्यांनी केलेलं जीवाचं रान, या साऱ्यातून आज महाराष्ट्रातील शेती बागायतीचं, दुग्धोत्पादनाचं, फलोत्पादनाचं समृद्ध विश्व उभं राहिलेलं आपल्याला दिसत आहे. शेतीशिवाय शेतमालाचाही विचार वसंतराव नाईकांनी केला. वैकुंठभाई मेहता, डॉक्टर धनंजयराव गाडगीळ, यशवंतराव चव्हाण, विखे पाटील आणि वसंतराव नाईक यांच्या अथक परिश्रमाने महाराष्ट्राचं सहकार खातं निर्माण झालं आणि नावारूपाला आलं. आज आशिया खंडातील सर्वात मोठं सहकार क्षेत्र महाराष्ट्रात आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांची महाराष्ट्रातील शेती, शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी मर्दुमकी काय वर्णावी. 1960 साली महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्री पदावर एखाद दुसरा अपवाद वगळता शेतकरी कुटुंबातून आलेल्या नेत्यांनीच राज्याचं मुख्यमंत्रीपद विभूषित केलं. मात्र नाईक साहेबांनी ज्या शेतीचा विचार केला तसा फारसा कुणी केला नाही, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजवादी नेते नानासाहेब तथा नाग गोरे यांनी काढले होते. हाताला काम, शेतीला पाणी हे वसंतरावांच्या कार्याचं सूत्र होतं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत मी बसलेला दिसत असलो तरी मनाने मी शेतीच्या बांधावर बसलेला असतो, असं ते नेहमीच म्हणत. पाझर तलाव ही नाईक साहेबांचीच कल्पना होय. नाईक साहेबांच्या जलाशय आणि पाझर तलावांच्या कार्यक्रमामुळे विहिरींना तर पाणी मिळालंच, शिवाय पिकांसाठी, शेतीसाठी सुद्धा पाणी मिळालं. ठिकठिकाणी छोटे छोटे बंधारे निर्माण करून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना त्यांनी पुढे आणली. या छोट्या बंधाऱ्यांना आज नाईक साहेबांच्या नावानेच म्हणजेच वसंत बंधारे या नावाने ओळखलं जातं. वसंतराव नाईक यांनी निर्माण केलेले पराक्रम मोठे आहेत. वसंतराव नाईक अध्यक्ष असलेल्या पंचायत राज समितीच्या अहवालाप्रमाणे महाराष्ट्रात पंचायत राज निर्माण झाले. यातून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांची स्थापना झाली. नागरी सुविधांसाठी जशी नगरपालिका, महानगरपालिका तशी ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी पंचायत राज. सत्तेच्या विकेंद्रीकरणात खरं तर लोकशाहीच्या विस्तारीकरणाचा हा प्रयोग नाईक साहेबांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्रात सुरू झाला, रुजला आणि लोकप्रिय झाला. या पंचायत राजमधून निर्माण झालेलं ग्रामीण नेतृत्व केवळ खेड्यापुरतं सीमित न राहता राज्य पातळीवर पोहोचलं आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि पुरोगामी राज्याचं नेतृत्व करू लागलं. गांधी विनोबांच्या ग्रामस्वराज्य संकल्पनेला चालना देणारी ही पंचायत राज व्यवस्था आहे. 1958-59 साली महाराष्ट्रात सुरू झालेल्या पंचायत राजचा सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा हा नवा प्रयोग देशातील बहुतेक राज्यांनी स्वीकारला. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी धोरण ठरवायचं आणि या धोरणाची अंमलबजावणी कार्यपालन अधिकारी व जिल्हा परिषदेचे इतर अधिकारी यांनी कसोशीनं करायचं. या धोरणातून वसंतराव नाईकांची लोकशाही प्रती असलेली प्रज्ञा दिसून येते. मागेल त्याला काम आणि त्याच्या पोटाला दाम
ही रोजगार हमी देणारी योजना कार्यान्वित करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे आणि या रोजगार हमी योजनेचे प्रणेते आहेत स्वर्गीय वसंतराव नाईक. 1972 साली महाराष्ट्रात जो अभूतपूर्व दुष्काळ पडला होता त्यावेळी स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी ही योजना आणली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या योजनेवर इतक्या खुश झाल्या की रोजगार हमी योजना देशपातळीवर गेली. अन्नधान्याच्या बाबतीत महाराष्ट्र स्वयंपूर्ण करण्याच्या वसंतराव नाईकांच्या कामाची नोंद इतिहासाने सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी अशीच घेतली. तसंच रोजगार हमी योजना या वसंतराव यांच्या योजनेची दखलही इतिहासाला घ्यावी लागेल. रोजगार हमी योजना आणून शेतमजुराला काम देऊन त्याला स्वाभिमानानं जगता येणं शक्य झालं. या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात हजारो विहिरी, तलाव, ग्रामीण तळी, कालवे, हजारो किलोमीटर रस्त्यांची कामं, लाखो एकर जमिनींची बांधबंदिस्ती आदी कामं उभी राहिली. आजही ही अभूतपूर्व योजना महाराष्ट्रात सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या आडवळणाच्या गावी 1 जुलै 1913 रोजी बंजारा समाजात जन्माला आलेला हा महाराष्ट्राचा लोकनेता वसंतराव नाईक वकिलीची सनद घेऊन वकिली करताना ग्रामसुधारणेच्या कार्यात ओढला जातो. 9 ऑगस्ट 1942च्या मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनात काँग्रेसचा पाईक बनतो. महात्मा गांधींच्या 1942च्या आंदोलनाने पुरता भारावला जातो. 1946 मध्ये पुसद नगर परिषदेचा अध्यक्ष बनतो आणि 1952 साली झालेल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणुकीत पुसदमधून काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून निवडला जातो. त्यानंतर मुंबई राज्याचे कृषी मंत्री, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राचे पहिले महसूल मंत्री तसेच खासदार पद, तब्बल 11 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद आदी अशा 1952 ते 1979 या प्रदीर्घ कालखंडात अखंडितपणे राजकारणात महाराष्ट्रातील कृषी क्रांतीचा प्रणेता म्हणून इतिहासात अजरामर स्थान निर्माण करणाऱ्या महाराष्ट्राच्या या शिल्पकारास तमाम शेतकरी बागायतदार यांच्या वतीने मानाचा मुजरा.